नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओच्या टायटलनुसार तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण पाण्यावर कशी रांगोळी काढावी ते बघणार आहोत. तर ह्या रांगोळ्या आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. पाण्यावर रांगोळ्या काढल्या जातात हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, पण मी कधीच ट्राय नव्हतं केलेलं. म्हटलं चला ट्राय करून बघूयात कशी काढतात रांगोळी. तर माझा पहिलाच प्रयत्न होता हा रांगोळी काढण्याचा. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की रांगोळी कशी काढली जाते पाण्यावर, आणि मला काय काय इश्यूज आले ह्या रांगोळी काढताना ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि जी आपण रोजची रांगोळी काढतो त्या टाईपच रांगोळी आहे ही. पण आपण जेव्हा जमिनीवर रांगोळी काढतो मैत्रिणींनो, तर आपल्याला त्याला बोटाने व्यवस्थित शेप वगैरे देता येतो. तसं पाण्यावरच्या रांगोळीचं नाही राहत. तर चला बघूया आपण कुठल्या कुठल्या रांगोळ्या काढल्या आहेत. तर पहिली रांगोळी आपण महाशिवरात्रीनिमित्त काढली होती. हे व्हिडिओ 3 वेगवेगळ्या दिवसांचे काढलेले आहेत, पण एक कंबाईन व्हिडिओ बनवला कारण की मला तुम्हाला दाखवायचं होतं. ह्या टिप्स वगैरे तुम्हाला सांगायच्या होत्या पाण्यावर रांगोळी काढतानाच्या, त्यामुळे तो एकत्र केलेला आहे. तर अशी एक बाऊल घेतला मी काचेचा. तुमच्याकडे अशी परात किंवा ताट असेल खोलगट तरी पण चालेल. फक्त थोडं 1 इंच भर त्याला उंची पाहिजे, म्हणजे पाणी तेवढं मावतं. आणि आपण जेव्हा पाणी टाकतो त्यानंतर ते थोडं शांत होऊ द्यायचं पाणी, आणि मग त्यावर रांगोळी टाकायची. आणि मी जेव्हा व्हाईट कलरने रांगोळी टाकायला गेली पहिल्यांदा, तर पूर्ण व्हाईट कलर त्यामध्ये मिक्स झाला. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे, तुम्ही नक्की बघा. तर त्यामुळे मी केशरी कलर टाकून घेतला. मे बी मला असं वाटतं की जे कलर असतात रांगोळीचे कलर, त्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स होतात, त्यामुळे ती बहुतेक वरती तरंगत असेल, किंवा त्याचं टेक्स्चर जाड असतं त्यामुळेही ती वरती तरंगू शकते. याचं एक्झॅक्ट कारण माहीत नाही, पण मी तुम्हाला माझा अनुभव शेअर केलेला आहे. आणि बाकीचे जे कलर होते ते बरोबर त्याच्यावर तरंगत होते. पहिली रांगोळी आपली झालेली आहे. ही दुसरी रांगोळी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त काढलेली. असं पितळेचे ताट आहे माझ्याकडे पूजेचं, तेच घेतलं. म्हटलं देवाची रांगोळी काढायची आहे. पहिल्या दिवशी माझ्या लक्षात नव्हतं आलं, म्हणून मी तो बाऊल घेतला होता. तर पाणी टाकलं आपण, आणि त्यावर पण हीच रांगोळी काढताना मला ते व्हाईट कलरचा प्रॉब्लेम आला होता. व्हाईट रांगोळी त्याच्यात मिक्स होऊन जात होती पूर्ण. तुम्ही पण नक्की ट्राय करा, काहीतरी नवीन आहे. नवीन म्हणजे आपल्यासाठी नवीन आहे, तशी तर हा प्रकार जुना आहे रांगोळीचा. पण आपण जे पहिल्यांदा ट्राय करतो ते आपल्यासाठी नवीनच असतं मैत्रिणींनो. काहीतरी असं वेगवेगळं ट्राय करत जा. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आजच्या भागातली कोणती रांगोळी आवडली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या त्या पण सांगा. आणि तुम्ही पण नक्की नक्की ट्राय करा, तुमच्या लहान मुलांना पण शिकवा. आपण गजानन महाराजांची अशी आकृती काढून घेतली, आणि म्हणजे मूर्ती काळ्या कलरमध्ये. आणि एक गंध काढायचा आहे जे महाराजांना लावला जातो त्या टाईप. त्यामुळे मी पट्टी आणि पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे, म्हणजे व्यवस्थित सरळ काढता येते लाईन ती. आणि खालून असा कर्व घेतला आहे. हा आपला झाला गंध तयार. आणि त्यामध्ये आपण गण गण गणात पोते असं लिहिणार आहोत रांगोळीने. ते पण लिहिताना मला थोडा इश्यू आला, कारण की ते नाव थोडं मोठं होतं आणि रांगोळी जाड असल्यामुळे ते अक्षर पण मोठं मोठं होत गेलं. पण मी 2-3 वेळा त्यावर पुन्हा पुन्हा रांगोळी टाकत गेली, आणि असं शेवटी मी ट्राय केलेलं आहे पूर्ण जे गणगणगणात पोते आहे ते लिहिण्याचा. इथे ॲक्च्युली मला व्हाईट कलरने लिहायचं होतं, पण व्हाईट कलर मी सांगितलं मिक्स होत होता, कारण की एकदम बारीक कलर आहे माझ्याकडे, त्यामुळे तो पूर्ण मिक्स होऊन जातो पाण्यामध्ये. तर आपली ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त रांगोळी काढली होती मी. याचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले ऑलरेडी, तुम्ही ते पण बघितलेच असणार आहे. नसेल बघितले तर बघू शकता. खूप सुंदर आहे. शेगावला नक्की जाऊन या मैत्रिणींनो. एकदम म्हणजे स्वच्छता खूप आहे शेगावला, आणि शिस्त आहे एकदम. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही विदर्भात राहत असाल, जे विदर्भीय नाही इथं त्यांना माहितीच असणार आहे.
माझ्या माहेरपासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही येत जात असतो. शेगावला आत्ताच मागे गेलो, 2-3 दिवाळीच्या वेळेस गेलो होतो आम्ही. व्यवस्थित दर्शन वगैरे होतं, धक्काबुक्की काहीच नाही होत तिथे. आणि महाप्रसाद वगैरे सगळं शिस्त एकदम. तिसरी रांगोळी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची काढली होती मी. आणि शिवजयंती येते आपली महाराजांची, तर महाराजांना मानाचा मुजरा, त्या निमित्तानं मी एक म्हटलं चला ही पण एक रांगोळी ट्राय करूया. तर सेम मी 2 कलर वापरलेत, हे भगवा आणि काळा कलर. सर्वांना माहिती आहे महाराज किती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, आणि त्यांनी जे आपल्यासाठी केलं आहे ना, त्याला कुठेच म्हणजे शब्द अपुरे आहेत. ते होते म्हणून आपण आज आहोत, त्यांच्यामुळेच आपला महाराष्ट्र आहे. त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. दैवत आहे आपलं एक महाराष्ट्राचं, ते कुलदैवत म्हणतात त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. ही रांगोळी पण काढताना थोडासा गडबड झाली होती माझी. ते डोळा वगैरे काढताना मला जसं पाहिजे होतं त्या टाईप जमत नव्हता, पण मी शेवटी काढला तो. आणि थोडी खाली पण रांगोळी काढायची होती, पण ते ताट छोटं असल्यामुळे एवढं जमलं नाही. पण जेवढी जमली तेवढी तर मी व्यवस्थित म्हणजे काढली माझ्या पद्धतीने. तर तुम्हीही अशा वेगवेगळ्या रांगोळ्या ट्राय करू शकतात. तर एखाद्या दिवशी तुमच्याकडे जर वेळ असेल दुपारी वगैरे, तर नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांनाही शिकवा ह्या रांगोळ्या काढायला. म्हणजे लहान मुलांना कसं एक्साइटमेंट असते, अरे वा पाण्यावर पण रांगोळी काढली जाते, म्हणजे त्यांना पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आपण रोज तर रांगोळी काढतोच, पण हे थोडा वेगळा प्रकार होता. अजून अशा छान छान रांगोळ्या आपल्याला अजून शिकायच्या आहे मैत्रिणींनो. तर नक्की तुम्ही रोज नवनवीन रांगोळ्या शिकत जा, आणि आपल्या रोजच्या रांगोळ्या तर नक्की बघत जा. तर कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या मला नक्की सांगा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण रोजच्या रांगोळ्या आपल्या चॅनलवर खूप सुंदर सुंदर सोप्या रांगोळ्या मी आणत असते. तर आपली ही तिसरी रांगोळी, आणि मी दाखवते तुम्हाला आता शेवटी. व्हाईट कलर मी जेव्हा टाकत होते काय इश्यू येत होता, असं पाणी वगैरे टाकून घेतलं मी. मी स्लोच टाकत होते, एकदम हळू होतं. आता तुम्हाला दाखवते, ते फास्ट केला आहे मी व्हिडिओ. पूर्ण रांगोळी त्या पाण्यात मिक्स होत होती. त्यामुळे मी ते गजानन महाराजांची जी रांगोळी काढली ते कॉम्बिनेशन चेंज केलं, नाही तर मला खाली व्हाईट कलर द्यायचा होता. तर असा प्रॉब्लेम झाला होता रांगोळी काढताना. पण छान आल्या रांगोळ्या. तुम्हाला कशा वाटल्या रांगोळ्या नक्की सांगा. तर भेटूया अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळ्या शिका, आणि अशा नवनवीन रांगोळ्या पण नक्की ट्राय करा. धन्यवाद. बाय बाय.